श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाओ. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. दीप अमावस्या 2025 मी कशी साजरी केली ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावणाचे स्वागत करण्यासाठी जणू आपण ही दीप अमावस्या साजरी करत असतो असं मला वाटतं. तर आज मी सकाळी लवकर उठलेले आहे कारण कामंही खूप आहेत. आज सकाळी मी सगळ्यात आधी आंघोळ केलेली आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये मी आज खडे मीठ आणि गोमूत्र टाकलेलं आहे, ज्यामुळे आपली जी नकारात्मकता आहे शरीरातली ती दूर होते आणि आपल्याला छान ताजंतवानं वाटतं. सुशीर्भूत झाल्यानंतर प्रत्येक अमावस्येला मी देवघर आणि देवांच्या मूर्त्या स्वच्छ करत असते. तर आज देखील मी देवांच्या मूर्त्या सगळ्या छान स्वच्छ घासून घेतलेल्या आहेत, कारण पहा देवांवर देखील धूळ साचली ना तर नकारात्मकता येते. म्हणून तुम्ही देखील महिन्यातून किमान एकदा तरी देवांच्या मूर्त्या अशा स्वच्छ करत चला अमावस्येच्या दिवशी. आणि आता दिवे देखील माझे घासून झालेले आहेत. आता मी थोडीशी हळद घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्राचे थेंब टाकून छान पेस्ट तयार करून घेणार आहे आणि देवांची पूजा झाल्यानंतर उंबरठ्याला लेपन मी करणार आहे. त्याचीच तयारी ही साईड बाय साईड चालू आहे माझी. प्रत्येक गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमेला, सणवाराला तुम्ही देखील उंबरठ्याला लेपन करत चला. याचे खूप छान अनुभव आहेत माझे स्वतःचे आणि पहा तुम्हाला देखील येतील, कारण पहा ही अशी एक सेवा आहे की यामुळे आपल्याला प्रसन्न तर वाटतंच पण आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येते. कणकेचे दिवे आज बनवायचे असतात, तर आता मी इकडे वाटीमध्ये गुळाचं पाणी करून घेतलं आहे आधीच आणि त्यामध्ये मी आता कणिक मळून घेणार आहे. तर कणकेचे दिवे तुम्ही देखील नक्की करा आजच्या दिवशी आणि आपल्या मुलांना देखील ह्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. तर आता इथे मी छान कणिक मळून घेते आणि मग त्यानंतर पुढची तयारी करेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवार खरंच किती छान आहेत ना, की त्यांना अगदी विचारपूर्वक बनवले गेलेले आहेत. तर पहा आता उद्यापासून श्रावण चालू होणार, म्हणून आषाढ अमावस्येला आपण दिवे जे आपण कुठेतरी ठेवून दिलेले असतात त्यांना छान घासून पुसून स्वच्छ करतो. आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सणवार येतात, म्हणून आपण जणू काही आधीच पूर्वतयारी करून ठेवतो ह्या दिव्यांना घासून पुसून आणि श्रावणाच्या तयारीसाठी सज्ज होतो. एकूण 6 दिवे केलेले आहेत. 5 दिवे मी दिव्यांना ओवाळण्यासाठी आणि 1 दिवा जो आहे तो माझ्या मुलीला मी ओवाळणार आहे त्याच्याने. तर आता पहा यांना मी वाफवून घेते आहे आणि बघा 15 मिनिटात दिवे छान वाफवून झालेले आहेत. देवघरासमोरच मी आता पाट मांडणार आहे दीपपूजनसाठी. सगळ्यात आधी स्वस्तिक काढून घेते आहे. बऱ्याच ठिकाणी ही पूजा संध्याकाळी करण्याची प्रथा आहे, पण खानदेशमध्ये ही पूजा सकाळीच केली जाते. तर ह्यावेळेस मी देखील ही पूजा संध्याकाळीच करते आहे. तर पहा आता इथे सगळी माझी तयारी झालेली आहे. दिवे छान रेडी आहेत. त्यामध्ये मी वाता घातलेल्या आहेत. जुडवात घ्यायची कधीही तुम्ही दिव्यामध्ये वापरताना. आणि आता इकडे पाठ देखील मांडलं आहे, त्यावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराचा काना आणि कोपरा स्वच्छ करावा, कारण पहा या दिवशी लक्ष्मीचं स्वागत आपण करणार असतो. तर जिथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो तिथेच लक्ष्मीचं आगमन आणि तिथेच लक्ष्मी स्थिर देखील राहते. तर आता इथे माझं किचन देखील मी आज स्वच्छ केलेलं आहे छान. आणि आता पाटाभोवतीची रांगोळी देखील काढून झालेली आहे. एक छोटं चौरंग मी ठेवलेलं आहे आणि त्यावर आता अक्षता टाकून घेते आहे. त्यावर मी आता जो दिवा आहे दिवाळीमध्ये आपण वापरतो तो ठेवणार आहे आणि त्यामध्ये मध्यभागी गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहे आणि त्यावर हा लक्ष्मी दिवा ठेवते आहे. आजच्या दिवशी छोट्यातले छोटे दिवे ते मोठ्यातले मोठे दिवे म्हणजे जेही तुमच्याकडे असतील ते छान स्वच्छ घासून पुसून तुम्हाला पाटावर ठेवून त्यांची पूजा करायची आहे. आणि पहा
आपण दिवाळीमध्ये ज्या पंत्या वापरलेल्या असतात त्या देखील तुम्हाला न चुकता ह्या पूजेमध्ये घ्यायच्या आहेत. तर पहा, ह्या माझ्या दिवाळीच्या पंत्या आहेत 2, त्या देखील घेतलेल्या आहेत. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीनेच करत असतो, तर एवढा मान या दिव्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. कुठलीही पूजा असो, सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून मगच दिवाला नमस्कार करून पुढची पूजा करत असतो. तर पहा, आजचा दिवस या दिव्यांचाच आहे, यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा हा दिवा तेजाचं, समृद्धीचं, मांगल्याचं प्रतीक आहे. कणकेचे गोड दिवे जे आता थंड झालेले आहेत त्यामध्ये देखील जोडवात मी टाकलेली आहे, तेल टाकून घेते आहे. आणि या दिव्यांनी आपल्याला जे दिवे आहेत आपण ज्यांची पूजा केलेली असणार आहे त्याच्याने ओवाळायचं असतं. आजच्या दिवशी सगळे दिवे समया छान पाटावर ठेवून झालेले आहेत. आता डेकोरेशनसाठी काहीतरी हवं म्हणून पहा, या दिव्याच्या याच्यात मी आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत, ही कागदाची मी मिशोवरून मागवली आहेत. खूप छान वाटतात ही दिवाळीला. मी याच्याने डेकोरेशन केलेलं हे दिव्याचं स्टँड तिथे ठेवून घेतले आहेत हे फ्लॉवर्स. आणि आता दीप प्रज्वलन करून घेते आहे. तर सगळे दिवे लावून घेते आहे. कुठलीही पूजा चालू करण्यापूर्वी प्रथम स्थान गणपतीला असतं. तर बघा, गणपती मी पाटावर नाही मांडला आहे, तर देवघरामध्येच जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याचं आधी पूजन करून घेतलं आहे, बाप्पाचं स्मरण केलेलं आहे. आणि त्यानंतर दिव्यांची पूजा मी चालू करणार आहे. दिव्याची जी प्रार्थना आहे, शुभम करोति कल्याणम, ती आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना नक्कीच म्हणायची आहे. आता सगळ्या दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता वाहून घेते आहे. गेली 7 वर्ष मी बँगलोरमध्ये होती, तिकडेच माझी दीप अमावस्या व्हायची. तर ह्यावर्षी पहिलीच दीप अमावस्या माझी शिफ्टिंग नंतर गुजरातमध्ये म्हणजे बडोद्याला मी आता साजरी करते आहे. तर घर थोडं छोटं आहे हे. तिकडे बँगलोरला माझं स्वतःचं घर असल्यामुळे तिकडे देवघर देखील सेपरेट रूममध्ये होतं. तर इथे आता हॉलमध्येच मी देवघर मांडलेलं आहे आणि त्याच्यासमोरच आज दिव्यांची पूजा करते आहे. ज्या ठिकाणी आपण खूप वर्ष राहिलेलो असतो आणि तेही स्वतःचं घर असेल तर त्या आठवणी न विसरणाऱ्या असतात. नेहमीच अशा आठवणी मला येत असतात काही पूजा करताना किंवा काही असे विशेष सणवार असले की आठवण येतेच घराची आणि त्यातल्या त्यात मैत्रिणींची देखील. इकडे आता सगळं नवीन आहे, घर नवीन, लोक नवीन, सगळंच नवीन आहे. पण ठीक आहे, ॲडजस्ट झाली आहे इथे पण. आता दिव्यांना हात जोडून प्रार्थना करून घेतलेली आहे मी. आणि जे कणकेचे दिवे होते त्यांनी ह्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य मी अर्पण करते आहे. कुठलाही नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी वाटीच्या खाली भरीव चौकण करावा आणि त्यानंतर 3 वेळा पाणी ओवाळून देवांना तो नैवेद्य अर्पण करावा. आता इथे मी दिव्यांना हा नैवेद्य आज अर्पण केलेला आहे. आणि पहा, इथे माझी आजची जी दीप अमावस्याची जी पूजा आहे दिव्यांच्या आवसची ती करून झालेली आहे. आपल्याला आपल्या मुलांना देखील आजच्या दिवशी ओवाळायचं असतं. तर आता ह्या संध्याकाळी माझी ही पूजा करून झालेली आहे. आता मी माझ्या 2 मुलींना देखील ओवाळणी करणार आहे. तर आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांचं आयुष्य निरोगी राहावं, त्यांच्यावर येणारी संकट दूर राहावी, यासाठी आपल्याला आजच्या दिवशी मुलांना देखील ओवाळायचं असतं. दिव्यांच्या पूजेसोबतच आपल्याला आज आपलं स्वयंपाकघर देखील स्वच्छ करायचं आहे. गॅसचा ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, गॅसची शेगडी स्वच्छ पुसायची आहे. बघा, याच्यावर आपण आपल्या मुलाबाळांचं पोट भरत असतो, यावर आपण रोज जेवण बनवत असतो. तर अशा ह्या अन्नपूर्णेचं देखील आपल्याला आज पूजन करायचं आहे. तर पहा, मी आता गॅसची पूजा देखील इकडे करून घेणार आहे. त्याआधी मी भिंतीवर, आज गुरुपुष्यामृत आहे तर हळद आणि त्यामध्ये थोडंसं गाईचं शुद्ध तूप मिक्स करून त्याने स्वस्तिक काढून घेते आहे. घराची फरशी पुसण्यासाठी अमावस्येच्या दिवशी न चुकता आपण पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ, चिमूटभर हळद आणि गोमूत्राचे काही थेंब टाकून याच पाण्याने आपल्याला घर पुसायचं असतं. तर पहा, यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होते. उंबरठ्याची पूजा आटोपल्यानंतर, देवपूजा आटोपल्यानंतर मी सकाळीच असे घर पुसून घेतले होते. पण मला व्हिडिओमध्ये तुम्हाला
शेअर करायचं राहिलं होतं, म्हणून आता शेवटी मी तुम्हाला सांगते आहे. तर पहा, अमावस्येला आपण प्रत्येकाने असं हळद, मीठ आणि गोमूत्राने मिक्स केलेलं जे पाणी असतं त्याने तुम्हाला घराची लादी फरशी पुसायची आहे न चुकता. प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांची वाट प्रकाशमय करण्यासाठी चौमुखी राईच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रवेशद्वारावर नक्कीच लावायचा आहे. प्रत्येक अमावस्येला ही सेवा करत चला. बघा, आपले पितृ प्रसन्न असतील तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश मिळत असतं, आणि पितृ नाराज असतील तर आपण प्रत्येक कामामध्ये अपयशी होत असतो. संध्याकाळी उंबरठ्यावर भीमसनी कापूरवडी, लवंग, तेजपत्ता, शुद्ध गाईचं तूप टाकून आपल्याला जाळायचं आहे. प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हे जाळायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मकता, वाईट शक्तींचा नाश होतो. म्हणून या ज्याही सेवा मी सांगते आहे त्या करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी नक्कीच करा, आणि याचे अनुभव तुम्हाला खूप छान येतील. कारण माझे स्वतःचे अनुभव आहेत जे मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे आज. तर अशा पद्धतीने दीप अमावस्या मी साजरी केलेली आहे. बडोद्यामध्ये आल्यानंतर नवीन घरातली माझी ही पहिलीच दीप अमावस्या आहे. तर अशा पद्धतीने आज मी तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर केलेली आहे. सकाळ सुरुवात झाल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मी काय काय सेवा केल्यात तर त्या सगळ्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडाही उपयोगाचा वाटला असेल व्हिडिओ, तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणखी एक सांगायचं राहिलं, इंस्टाग्रामवर देखील माझं पेज आहे अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईल ह्या नावाचं. तिथे देखील मी छान देवांचे आध्यात्मिक ब्लॉग शेअर करत असते, तर तिथे देखील तुम्ही मला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.